हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई लोकल या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बेसिकली मुंबई लोकल नावची मराठी फिल्म अराउंड 2 तास 15 ते 20 मिनिटाची असेल आणि हा चित्रपट आशिष नावाच्या एका कॅरेक्टरबद्दल आहे. आता आशिष हा रोज सकाळी 6:17 लोकल पकडतो आणि त्याच्या रोजच्या या प्रवासामध्ये एका मुलीवरती प्रेम सुद्धा करतो. ती लेडीज कंपार्टमेंटमध्ये ट्रॅव्हल करते. या फिल्मच्या स्टोरी लाईन आणि कॅरेक्टर्स बद्दल मी तुम्हाला इतकं सांगू शकतो कारण मला तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्पॉइलर मुवमेंट इथे द्यायचा नाही. आता सगळ्यात आधी आपण या फिल्मच्या प्लस पॉईंट बद्दल डिस्कस करूया. नंबर 1, लीड ॲक्टरची परफॉर्मन्स. या दोन्ही ॲक्टर्सची ऑनस्क्रीन पेअरिंग आणि ॲक्टिंग कमाल आहे. स्पेशली या फिल्ममध्ये दोन्ही कॅरेक्टर जेव्हा ट्रॅव्हल करतात ट्रेनमध्ये किंवा एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि फिलिंग्स व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात, ते सगळे सिक्वेन्सेस वर्थ वॉचिंग वाटतात. पुढे फिल्मचा अजून एक प्लस पॉईंट म्हणजे याचा बॅकग्राऊंड स्कोर विच इज इक्वली स्ट्रॉंग. या दोन्ही कॅरेक्टरचे ट्रेनवाले जितके पण सिक्वेन्सेस होते ते सगळे मुवमेंट ॲक्च्युली वर्थ वॉचिंग का वाटले. बॅकग्राऊंड स्कोर इज वन ऑफ द रिझन फॉर दॅट. या फिल्मच्या फर्स्ट हाफमध्ये तू भेटना पुन्हा नावाचं एक गाणं तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळेल. ते गाणं ॲक्च्युली खूप सुंदर आहे आणि माझं वन ऑफ द फेवरेट बनलं. पुढे या फिल्मचा अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे इंटरव्हल ब्लॉक सिक्वेन्स आणि क्लायमॅक्समध्ये एका कॅरेक्टरबद्दल खूप मोठा सस्पेन्स रिव्हील होतो, ज्यामुळे ही फिल्म मला थोडीफार वर्थ वॉचिंग वाटली. ॲक्च्युली या फिल्मचे जितके पण ट्रेलर्स आणि प्रोमोज रिलीज झाले होते सगळे मला ठीकठाक वाटले होते. असं वाटलं होतं की हा चित्रपट कदाचित एक रुटीन लव्ह स्टोरीवाला असेल, बट थिंग्स वर बियॉन्ड दॅट. फिल्मच्या रायटरने इथे कॅरेक्टर्समध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्स ॲड केले, ज्यामुळे फिल्म मला इंटरेस्टिंग वाटली आणि क्लायमॅक्समध्ये कॅरेक्टर सोबत एक इमोशनल अटॅचमेंट सुद्धा वाटलं. बघा, मी असं तर नाही म्हणणार की लव्ह स्टोरीच्या बाबतीचा चित्रपट एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, बट समवेअर बिटवीन एक डिसेंट सिनेमा वाटला मला, जो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एकदा नक्कीच बघू शकता. स्पेशली फिल्मची जी फिमेल कॅरेक्टर आहे मिस नायगाव, हा कॅरेक्टर मला खरंच खूप हटके वाटला. ना मुव्हिंग ऑन टू नेगेटिव्ह पॉईंट्स. नंबर 1 फिल्मचं प्रेझेंटेशन. आम्ही काही ठिकाणी फिल्मच्या डायरेक्शन फोटोग्राफी खरंच खूप छान झाली आहे, पण मला असं वाटतं की चित्रपटाचं नाव आहे मुंबई लोकल आणि फिल्मची लव्ह स्टोरी सुद्धा मुंबई लोकलमध्ये सेटअप केली गेली आहे. सो हा संपूर्ण ड्रामा जर रॉ अँड रिअलिस्टिक पद्धतीने किंवा वेमध्ये प्रेझेंट केला असता तर हा चित्रपट बघताना अजून जास्त मजा आली असते. सेम ॲक्टर, सेम स्टोरी लाईन आणि बॅकग्राऊंड स्कोर, फक्त त्याचं प्रेझेंटेशन जर अशा प्रकारे एकदम रॉ अँड रिअलिस्टिक झालं असतं तर हा सिनेमा सुद्धा सुपरहिट झाला असता. इनफॅक्ट या फिल्मचा प्रत्येक फ्रेम इतकं जास्त ओव्हर ब्राईट किंवा ग्लो केला की संपूर्ण चित्रपट हा कलरफुल वाटतो, ज्याची गरजच नव्हती अशा प्रकारच्या स्टोरी लाईनसाठी. नेक्स्ट या फिल्मचा अजून एक ड्रॉबॅक म्हणजे याची सेट डिझायनिंग, जी खूपच जास्त आर्टिफिशियल वाटते आणि म्हणून मी सांगतोय की हा चित्रपट जर रिअल लोकेशनमध्ये शूट झाला असता त्याचा ड्रामा अजून जास्त रॉ अँड हार्ड हिटिंग वाटला असता. ऍक्च्युली या फिल्ममध्ये मी अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली की फिल्मच्या स्टार्टिंगमध्ये जितके पण मुंबई लोकलचे शॉट्स होते त्यामध्ये प्रेझेंट टाइमची ट्रेन दाखवली आहे आणि पुढे फिल्ममध्ये जे पण सिक्वेन्स दाखवले त्यामध्ये 80s किंवा 90sची ट्रेन दाखवली आहे. तर मला कळत नाही की इथे कन्फ्युजन कुठे झालं. या फिल्ममध्ये प्रथमेश परब आणि ज्ञानदा या दोन्ही ऍक्टर्स सोबत मनमीत प्रेम आणि पृथ्वी या दोघांची ऍक्टिंग सुद्धा इक्वली चांगली आहे, बट प्रॉब्लेम आहे की दोन्ही ऍक्टरचे जिथे पण कॉमेडी डायलॉग्स होते, पंच लाईन्स होते, ते खूप पुअरली लँड झाले आणि त्यांच्या डायलॉग्स वरती जराही हसू येत नव्हतं. बाकी या फिल्ममध्ये जितके पण ऍक्टर्स होते त्या सगळ्यांची ऍक्टिंग मला स्ट्रिक्टली ॲव्हरेज वाटली. सो मुंबई लोकल नावची मराठी फिल्म अराउंड 2 तास 15 ते 20 मिनिटाची असेल आणि संपूर्ण चित्रपट मला त्याचे इंटरव्हल ब्लॉक सिक्वेन्स आणि क्लायमॅक्समुळे जास्त आवडला. बाकी या सिनेमा मला डिसेंट वॉच वाटलं. या सिनेमाला मी आउट ऑफ 5 3ची रेटिंग देईल. तुमच्यापैकी जर कोणी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला असेल, तुम्हाला किती आवडले कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.